ब्रेकिंग न्यूज. जायखेडा ताहराबाद वृक्षतोड प्रकरण अधिवेशनात गाजले. 24x7 न्यूज रिपोर्टचा इम्पॅक्ट. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यातील जायखेडा ते ताहराबाद मार्गावरील कथित वृक्षतोड प्रकरणाने आता राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही जोरदार चर्चा निर्माण केली आहे. कोकण विभाग शिक्षण मतदारसंघाचे आमदार मा. ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी हा प्रश्न विधानभवनाच्या पटलावर उपस्थित करत शासनाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. विशेष म्हणजे या विषयावर 24x7 न्यूज रिपोर्टने वृत्तांकन करून हा मुद्दा जनतेसमोर आणला होता. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून शासनाच्या उत्तरावर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सविस्तर वृत्तांत. नाशिक जिल्ह्यातील जायखेडा ते ताहराबाद मार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. या संदर्भात कोकण विभाग शिक्षण मतदारसंघाचे आमदार मा. ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी संबंधित विभागाकडे याबाबत माहिती मागवून शासनाचे लक्ष वेधले होते. त्याचप्रमाणे 24x7 न्यूज रिपोर्टने देखील या विषयावर वृत्तांकन करून नागरिकांसमोर विविध प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनावर आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी हा प्रश्न विधानभवनाच्या पटलावर उपस्थित केला. शासनाच्या वतीने मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या संदर्भात उत्तर दिले. मात्र या उत्तरावर मयूर कौतिक नेरकर, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रचार संघटक बागलाण तालुका तसेच रयत क्रांती संघटना बागलाण तालुक्याचे तालुकाध्यक्ष यांनी आक्षेप नोंदवला आहे. मयूर नेरकर यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाचा अभ्यास करताना केवळ सध्याचा अहवाल पाहणे पुरेसे ठरणार नाही. संबंधित रस्ता नेमका कोणत्या वर्षी अस्तित्वात आला, त्यावेळी मार्गालगत किती झाडे होती किंवा लावण्यात आली होती याची माहिती संबंधित विभागाकडे उपलब्ध असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आज ज्या झाडांची तोड अथवा कत्तल झाल्याचा दावा केला जात आहे त्या झाडांचा व्यास, आकारमान, वाढीचा वेग आणि जैविक स्थिती यांचे तांत्रिक परीक्षण केल्यास त्यांच्या अंदाजित वयाचा निष्कर्ष काढता येऊ शकतो. या निकषांच्या आधारे सदर झाडे 100 ते 150 वर्षांपूर्वीची होती की नव्हती याविषयी अधिक वस्तुनिष्ठ माहिती समोर येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे या प्रकरणात स्थानिक स्तरावर सादर झालेल्या अहवालावरच अंतिम निष्कर्ष न काढता वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून स्वतंत्र व सविस्तर अहवाल तयार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पर्यावरणीय वारसा, जैवविविधता आणि सार्वजनिक हिताशी निगडीत असलेल्या या प्रकरणात वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांमधूनही व्यक्त होत आहे. जायखेडा ते ताहराबाद मार्गावरील वृक्षतोड प्रकरणात शासनाचे उत्तर समोर आले असले तरी अनेक अनुत्तरित प्रश्न अजूनही कायम आहेत. प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, झाडांचे खरे वय किती होते, नियमांचे पालन झाले की नाही आणि नव्याने चौकशी होणार का, याकडे आता संपूर्ण बागलाण तालुक्यासह नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर 24x7 न्यूज रिपोर्ट आपली विशेष नजर ठेवून आहे. उमेश मोरे, मुख्य संपादक, 24x7 न्यूज रिपोर्ट, जायखेडा सटाणा. या प्रकरणाबाबत आपले मत काय, कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच निर्भीड, तथ्याधारित आणि जनहिताच्या बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि प्रत्येक मोठ्या अपडेटचा सर्वात आधी लाभ घ्या.